विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। 60हून अधिक काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। पूर्व विदर्भातील काही नगरसेवक जवळपास 60हून अधिक काँग्रेसचे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। इतकंच नाही तर हे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याबद्दल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी विचार करायचा। त्याबद्दल मी काही वेगळी टिप्पणी करणे योग्य नाही। राहिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा प्रश्न, महायुती 17 सीट जिंकेल। नागपूरमध्ये तर मी काँग्रेसला आव्हान केलं आहे आणि सर्वच पक्षाला आव्हान केलं आहे की नागपूरमध्ये जवळपास 600 मतं भारतीय जनता पार्टी महायुतीकडे आहे। भाजपकडनं पळवापळवी सुरू झाली असं म्हणायचं का? बिलकुल नाही, काही पळवापळी कोणती सुरुवात झाली नाही। 85% आमच्याकडे संख्या असल्यावर कशाला पळवापळी करायची गरज? तर अर्थातच काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। भंडारा गोंदियात महायुतीचे 80 ते 85% मतदान आहे। विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी असं आता म्हटलं जात आहे। महायुतीच्या नेत्यांचं विरोधकांना आवाहन आहे। नागपूरमध्ये तर मी काँग्रेसला आव्हान केलं आहे आणि सर्वच पक्षाला आव्हान केलं आहे की नागपूरमध्ये जवळपास 600 मतं भारतीय जनता पार्टी महायुतीकडे आहे 800 पैकी। त्यामुळे एक साईड निवडणूक आहे। त्यामुळं ते काही प्रधानमंत्री महोदयांनी आव्हान केलं डिझेल गाड्या वगैरे यावर शेवटी आपल्याला माहिती आहे की संख्याबळावरच या निवडणुका होत असतात। तर त्या ठिकाणी जर संख्याबळ जुळत नसेल तर निवडणुका न होता त्या अनौपच व्हाव्या अशी विनंती मी महाराष्ट्राच्या सर्वच पक्षाला केली आहे। हर्षवर्धन सपकाळजींना विनंती करणार आहे, सर्वांनाच विनंती करणार आहे। निश्चितच तिथे भारतीय जनता पार्टी महायुतीचं 80-85% जवळपास मतदान आहे आणि तिथे यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जी संख्याबळ असल्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक अनौपच होणार आणि माझी या माध्यमातून नाना भाऊंना विनंती आहे की त्यांनी हा जो सगळा खर्च टाळण्याकरता ही निवडणूक अनौपच केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।